लॉंग ब्रेक नंतर मंडळी पुन्हा एकदा मी तुमचं स्वागत करते माझ्या या आजच्या मिनी व्लॉगमध्ये. आजचं हे क्लिअर आणि छान वेदर बघितल्यानंतर मला आठवड्याभराचं सामान विकत आणायला जायची अशी आठवण झाली. आणि आठवड्यातला हा एकच दिवस असतो जेव्हा आपण हे गरजेच्या गोष्टी विकत आणत असतो. येताना मला रस्त्यामध्ये ही गाडी नजरेस पडली जिच्या टायरला ना असे काहीसे स्टॉपर्स लावले होते. बऱ्याच दिवसांपासून मला डॉक्युमेंट्स कलेक्ट करायचे होते. अपार्टमेंटमध्ये अशा पद्धतीचे मेलबॉक्स असतात ज्याला कीवर्ड टाकायचा असतो आणि त्यानंतर तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स कलेक्ट करू शकता. लिफ्टमध्ये जर तुम्ही बघितलं ना तर तिन्ही बाजूला फक्त कचरा सॅग्रिगेशनच्याच नोटीस दिसून येतील, कारण कचरा सॅग्रिगेशन जपानमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. आल्यानंतर मी घाई केली नाश्ता बनवण्याची आणि जपानमध्ये मंडळी असे 3 ब्रेड असलेलं पाकिट विकलं जातं ज्याचं प्राइस 102 येन पर्यंत आहे. आणि आजचा नाश्ता हा अवाकाडो स्पेशल होणार होता म्हणून मी ब्रेड तयार करून घेतले आणि छान टेस्टी असं अवाकाडोचं टोस्ट रेडी केलं. आजचा दिवस आणखीनच स्पेशल होता कारण व्हर्च्युअली आई एकविरीचं दर्शन मला आनंदी दिलं होतं. त्यानंतर मी तयार झाले माझ्या आजच्या इव्हेंटसाठी ज्याचा व्लॉग तुम्हाला